आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कालच्या जाळपोळीच्या घटनेनंतर दौंडच्या यवतमध्ये जमावबंदी लागू, तर शाळांनाही सुट्टी। 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्टनंतर हिंसा भडकली होती। कोणी कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा। यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर कारवाईचा इशारा। यवतमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात, भीतीचं कोणतंही वातावरण नाही। जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका। अजित पवारांकडून यवतमधील परिस्थितीचा आढावा। 2 गटातील तणाव, दगडफेक आणि जाळपोळी नंतर यवतमध्ये पोलिसांचा रूट मार्च। गावात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। राज ठाकरे आणि संजय राऊत कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार। आज पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा। विजय वडेट्टीवार, शशिकांत शिंदे देखील या मेळाव्याला हजर राहणार। रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेत खेवलकर प्रकरणाची माहिती दिली। योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रायगड दौरा। 4:30 वाजता अलिबागमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात रवींद्र चव्हाण सक्रिय होणार। क्लबचे प्रतिनिधी म्हणून रवींद्र चव्हाणांना एमसीएकडून अधिकार बहाल। चव्हाण नोव्हेंबरमधील एमसीएच्या कार्यकारिणीची निवडणूक लढवण्याच्या चर्चा। पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं नागपुरातील भाजप नेते प्रकाश टेकाडेंची पक्षातून हकालपट्टी। नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारेंकडून टेकाडे 6 वर्षांसाठी निलंबित। 8 महिन्यांपासून पक्षात सक्रिय नसल्यानं कारवाईची चर्चा।